काय झालं पण हे अचानक? अरे काल वसंतराव जे आहे ना त्याच्या वावरातले सोकारी त्यानं घेतली सुट्टी. मला म्हणे 2-3 दिवसाची सुट्टी पाहिजे. तर आता मग कसं आहे, वावरात येते रातच्यानं जंगली डुकरं, त्याच्याच्यानं सोकारी करावंच लागते. तर मग हे थांबले आणि यानं लावला आहे वावराले तार कंपाऊंड. तर हे गेले असं तिथं चेक कराले का बा हे एवढं मोठं तार कंपाऊंड लावलं आपण, एवढे पैसे खर्च केले, तरी बा हे डुकरं अंदर येऊन कसे राहिले. तर यायनं केलं वाटते ते टेस्टरनं चेक, आणि मला वाटते ते टेस्टर होतं खराब, तर चांगला झाम्या बसून गेला यायले. अशातली गोष्ट झाली वाटते ते. हे तर बरं झालं का ते करंटनं यायले पकडून नाही ठेवलं. यायले जर पकडून ठेवलं असतं तर आता सरपंच साहेब काही आपल्यात राहिले नसते, ते गेले असते डायरेक्ट वरतं. पण ते करंटनं फेकलं द्यायले म्हणून त्याचा श्वास चालू आहे. आणि हे तुम्ही एक नंबर केलं का पटकन दवाखान्यात घेऊन आले. आम्हाला काही माहीतही नव्हतं. ते रामाभाऊ चालले होते आपल्या गावातले वावरात सकाळीच, त्याच्याच्यानं ते त्याला दिसलं आणि त्यानं आम्हाला फोन केला. तसं काही भेण्याजोगतं काही नाही आहे. साधा त्याला करंट लागला ठीक आहे, गोळ्या गिळ्या देऊन दे तुम्ही, आणि इंजेक्शन बी दिलेलं आहे, त्याच्याच्यानं काही लोड घेऊ नका. काही म्हणजे असं भेण्याजोगतं तर काही नाही आहे ना. पाहून घ्या, आता चेक करून घ्या. चेक केलं आणि काही वाटलं तुम्हाला तर बिंदास घेऊन ये जा, नाही तर मग मला फोन करून दे जा, मी येऊन जाईन घरी. आता घेऊन जा तुम्ही यायले. बरं बरं. कालचे कपडे कोण नाही घातले? एक नंबर कपडे दिसू राहिले होते ते. अरे घालाले काही नाही, पण ते तात्यासारख्याच्या डोळ्यात येते. मग माहित नाही का काय काय म्हणे ते 150 वाला पॅन्ट होय, 150 वाली टी शर्ट होय, आणि रस्त्यावरचे होय कपडे. मजा घेऊ राहिले होते ते. कसं आहे मोहनदा, स्पेशल दिवसासाठी आणले आहे. जे स्पेशल दिवस आहे ह्या दिवशी घालायचे. असे भलकोने वाक्य नाही घालायला पुरत. नवीन कपडे आहे ते, काय सस्त्या पैशाचे आहे का? तुमच्या मंडळाचं मला काही समजलं नाही म्हटलं. म्हणजे आम्हाला नाही समजलं तुम्ही काय म्हणून राहिले. तर पहिले तुमचं मंडळ शिव गणेश मंडळ म्हणून होतं, मग आता 7-12 गणेश उत्सव मंडळ कसं काय झालं? आणि मन्याचं मंडळ वेगळं होतं, अधिक पाटीलचं मंडळ वेगळं होतं. तर हे काय ह्या वर्षी गणपती बसवणार नाही आहे का मग? अरे हाव रे, हे तर माझ्या लक्षात नाही आलं रे. हे कसे काय आपल्यासोबत आले? डीजे सांगाले, गणपती सांगाले, यायचे मंडळ तर वेगळे आहे, हे एकात कसे काय आले? तुमच्या काय लक्षात येते मग? काहीच लक्षात नाहीये. तिथं मूर्ती बुक करायच्या वेळेस एवढं मोठं नाव लिहिलं 7-12 गणेश उत्सव मंडळ, तेव्हा काय झोपला होता काय? हो, पण कसं काय झालं हे तर सांगा. ते झालं असं का तात्या देवानंद भाऊन पाटील एकच बसले होते. ते म्हणे का बा 3 मंडळात वेगवेगळा गणपती बसवल्यापेक्षा आपण म्हणे एकाच मंडळात गणपती बसू. पण त्या गणपती मंडळाचं नाव जे आपल्या मंडळावर आहे ते नाही ठेवू म्हणे, ते आपल्या गावाच्या नावावर ठेवू, 7-12 गणेश उत्सव मंडळ. तर तात्या म्हणे ठीक आहे म्हणे, बा चांगली गोष्ट आहे म्हणे. याच्यात काय वाईट गोष्ट आहे? कसं आहे, जे वर्गणी आहे ते बी जास्त वास्त होते, आणि एकच गणपती बसवा लागते, त्याच्याच्यानं काही म्हणजे एवढं टेन्शन बी नाही आहे. एकच मंडळ उरालं ना ते, त्या पद्धतीनं मग ते तसं करण्यात आलं. अच्छा, तेच तर म्हणून राहिलो. चांगलं केलं ना हे बी, नाही काय? 2-3 मंडळात गणपती बसवल्यापेक्षा एकच मंडळातनी माहोल होते ना काम. म्हणूनच ह्या वर्षी चांगलं तगडं काम आहे नाही. जाऊ दे ना मग, चांगला आहे ना, एक नंबर काम आहे ना. तरी ह्या वर्षी आपल्या गावात अधिक नवीन मंडळ लय तयार झाले गणपतीचे. पहिले किती होते? पहिले 20 मंडळ होते, आता 30 मंडळ झाले. हाव ना, 30 मंडळ झाले ना, 10 वाढले म्हणे ना. शिंदे साहेब सांगे ना का 10 अधिक मंडळ वाढले बा. मग तर माहोल राहील आपल्या गावात. माहोल चांगलाच माहोल आहे, मजा आहे ह्या वेळेस. इतका वेळ झाला अधिक आलेच नाहीये वावरातून, काय करू राहिले? फोन लावला, फोनही नाही उचलू राहिले. हॅलो, कुठं आहे रे तू? मोहनदाच्या पांटेल्यापाशी आहे. हे तात्या किती वेळचे वावरात गेले कालपासून, हे अधिक पर्यंत घरी आले नाही. तिथं आहे का ते? नाही, इथं तर नाही आहे. बरं जराशे वावरात जाऊन पहा, वावरात आहे काय तर. बरं ठीक आहे, जातो, येतो पाहून. तात्या आलते का रे मोहनदा इकडे? तात्या याचेच काय वाटते वावरातून, जाता जाता एक तंबाखाची पुडी घेऊनच जाते ते मापासून. चल बरं रे चेत्या, येऊ जरा वावरातून चक्कर मारून. शांता आजीचा फोन आला होता, तात्या आधी घरी नाही आले म्हणे, रातभरापासून गेले म्हणे वावरात. घोपाटलं का एखाद्या जंगली डुकरानं तात्याले, आधी घरी नाही आले. चांगलं केलं मग हे, का 2-3 मिळून एकच गणपती बसवला. पण मंडळाचं नाव बदलवलं ना. त्याला काही फरक नसते पडत, त्याला काय फरक पडू राहिला. आता तुमच्या मंडळात वर्गणी किती आहे याचा पाना, सगळं व्यवस्थित होते आता. खायची वर्गणी फक्त आम्हीच दिली वर्गणी, बाकी कोणच नाही दिली. आधी कोणी म्हणूनही नाही राहिलं वर्गणीचं. आणि जसा डीजे चालू केला रे गेला रॅलीतनी का बरोबर नाचाले येते, कुठून येते काय येते काहीच माहित नाही, पुरं गाव नाचाले राहते. आणि वर्गणीचा विषय काढला का पुराच्या पुरा गाव गायब होऊन जाते, असं काम आहे.
ते तसंच आहे मग आमच्या एरियात तसंच आहे. डीजे लावला का कुठून येते नाचाले काय माहीत. वर्गणी मागितली का सगळे गायब. तिघा जणाचे मंडळ एकात केले ना. पा देवानंद भाऊ आणि मन्या यायचं मंडळ एकच होतं. पाटीलचं मंडळ आणि तात्याचं मंडळ. आता यायनं यायच्या मंडळाचे नावं टाकले नाही. त्यानं एक नवीन नाव दिलं जे आपल्या गावाचं नाव आहे 7/12 गणेश उत्सव मंडळ असं नाव दिलं. आता हे 3 मंडळ मिळून एक मंडळ झालं तर पैसेही जास्त झाले मंडळातनी. कारण वर्गणी आता एकातच येईन. सगळ्या गोष्टी एका त्यांना. मग आता डीजे काय ते किती रुपयाचं सांगू शकते. आता मला लक्षात आलं ना ते आरामानं. पण तरी ते आपल्याला टक्कर नाही देऊ शकत. हां नाही तर मैदानात पाहून घे जा तुम्ही. तात्या ओ तात्या 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 ओ तात्या 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 सोन्या तात्या तर काही आहे नाही रे. कुठंच नाही दिसू राहिले. तू थांब एकदा मी आंब्यापाशी पाहून येतो. आंब्यापाशी झोपले असन तर हा जा ये बरं पाहून. तात्या तात्या चेत्या तात्या कुठंच नाही आहे. आणि त्याची बुलेट इथंच आहे. हा तर मग काय करतं. एवढा चांगला मोका आहे. वसंत आप्पाही नाही आहे आणि तात्याही नाही आहे. आणि तात्याची गाडी आहे. घरी जाऊ डबकी आणू पाईप आणू आणि तात्याच्या बुलेटमधलं पुरंच्या पुरं पेट्रोल काढून घेऊ. आपल्या गाडीत टाकासाठी होऊन जाते. आणि कोणाला माहीतही नाही पडत काही तर काय कॅमेरा लागलाय का काय लागलाय. अरे हो रे हे तर मला लक्षातच नाही आलं. तुझ्या काय लक्षात येते. चल घराकडे. बैलबंडी राहू द्या इथं तात्याला अंदर घेऊ. हे पण एक नंबर दिमाग लावलं सोन्या त्या. लावाच लागते ना त्या लावाच लागते ना. पोटा पाण्याचा सवाल आहे ना राजा. मला माहित आहे ना तात्याच्या गाडीतनी पेट्रोल एकदम टंकी भरूनच राहते म्हणून. आणि इथं कोण आहे. हा कोणीच नाही. इथं कोणाचं लक्ष आहे. मस्त होऊन जाते ना आपलं हप्त्याभराचं जुगाड पाणी. उठा ना जी उठा ना. अरे उठा ना. ते वावरात त्याईले झाम्या लागून गेल्या. बरं झालं ते करंटनं त्याईले पकडून नाही ठेवलं फेकलं. नाही तर झालं असतं त्याचं काम. उठा ना ओ उठा ना. डॉक्टर म्हणे सध्या आराम करू द्या म्हणे त्याईले. हां त्यानं गोळ्या वगैरे सगळं दिलं आहे त्याईले. अरे पण उठूनच नाही राहिला ना तो. कसं करावं मग. उठन थोड्या वेळानं. चला आम्ही जातो आता. सोन्या शांता आजीला फोन करून सांगून दे. हा का तात्या काही दिसून नाही राहिले म्हणा कुठं गेले आणि काय गेले. तुम्ही येऊन जा घरी. तात्या घरी आले. काय सांगू राहिले. अरे आताच त्याईले दवाखान्यातून आणलं ना आम्ही. आणि तुम्हाला सांगायला आलो. चला बरं तात्याले पाहिले. उठा ना जी उठा ना. काय झालं तुम्हाला. उठूनच नाही राहिले. उठा ना. तात्या ओ तात्या तात्या काय झालं हो. उठा ना. तवाचे एक डाव बी नाही उठले का तात्या. नाही ना उठलेच नाही ते. उठूनच नाही राहिले. काही गरजच नव्हती ना तिथं. टेस्टर घेऊन चेक करायची करंट आहे का नाही आहे. काही गरज होती काय. उठा हो तात्या उठा ना. तर हे चांगलं करून टाकलं म्हणे का तू आमच्या मंडळात आला. तुमच्या मंडळात आलो. तुमच्या मंडळात नाही आलो. कोणी कोणाच्या मंडळात नाही आलं. हे जे 3 मंडळ होते ते एक झाले म्हणून त्याचं नाव आपल्या गावाहून ठेवण्यात आलं. एवढं लक्षात ठेव. त्या मंडळात आलो म्हणजे का त्या मंडळाचं नाव आहे का त्याले. 3 मंडळ एक झाले त्याला नाव देण्यात आलं. समजला. पण जाऊ दे काही असो झालं तर सही ना. चांगलं झालं ना मग. कोण नाही म्हटलं. 3 मंडळाचे गणपती वेगवेगळे बसे तर 3 मिळून एक आला तर आता एकच गणपती बसन नाही काय. आणि एकच मोठा जात कार्यक्रम वाटन. तुम्ही काय करू राहिले रे इथं. तात्याला शॉट लागला ना काय. काय काय सांगू राहिले तुम्ही. अरे म्या देवानंद भाऊ आणि पाटील तिघं मिळून आम्ही बैलबंडीत टाकलं. ते दवाखान्यात घेऊन गेलते त्याईले. आता घरी आणलाय त्याईले. पण कसा काय शॉट लागला त्याले. ते वावरात त्याईनं करंट लावला होता ना जंगली डुकरायसाठी. तर ते टेस्टरनं चेक करू राहिले होते वाटते. टेस्टर पडलेलं दिसलं मला तिथं. पाहिजा बरं 10-15 मिनिटं पांडेला. मी येतो पाहून. गिराईक आले तर थोड्या वेळाने येते म्हणा. तात्या तात्या उठा ना हो तात्या. काय झालं तुम्हाला. काही केल्या उठूनच नाही राहिले ते. यायले असा कसा पण एका दमानं करंट लागला. यायले का माहित नाही का आपण करंट लावलाय म्हणून. अचानकच शॉट लागला त्याले. एखाद्या चांगल्या डॉक्टर पशी दाखवा लागन आपल्याला. अधिक बी होश नाही आला तात्याले. काय झालं काय नाही आपल्याला थोडी माहित आहे. पण तात्याचं आता कसं. तात्या तर होश मध्येच नाही येऊ राहिले. 5-10 मिनिटं वाट पाहू आपण. नाही तर डॉक्टरला अधिक फोन करून बोलावून घेऊ. ते म्हणे मला बोलावून घे जा म्हणे काही कमी जास्त वाटलं तुम्हाला. यानं कायलेच जास्तीच्या कलाकार्या करायला पाहिजे होतं. टेस्टर घेऊन चेक करत असते का करंट आहे का नाही आहे. करंट असं ना त्याले. उठा ना जी उठा ना. उठा ना. काय झालं तुम्हाला. उठले का जी. अरे तात्याला जाग आला. तात्या उठले. अरे चला तात्याला जागाला म्हणते. तुम्ही कोण होय. फालतूचे नाटक नका करू ना. तुम्ही कोण होय मी कोण होय. फालतू नाटक करू राहिले का. किती वेळची वाट पाहू राहिली म्हटलं मी तुमची. का तुम्हाला आता जाग येन मग जाग येन. चुपचाप उठून उभे व्हा
आणि ते औषध घ्या. फालतू नाटकं नका करू इथं. आणि ते जेवायचं केला जेवून घ्या. पण तुम्ही होय कोण? मी नाही ओळखत तुम्हाला. पहा बरं बंडू भाऊजी, फालतूचे नाटकं करू राहिले. तुम्ही कोण होय आणि मी तुम्हाला नाही ओळखत. काय हो तात्या, काय नाटकं ये सगळ्याले परेशानीत टाकून दिलं होतं. अरे बोला ना काही. हां काय राजे हो, बिनफुकट घेण्याच्या देणे शाट लावून घेतला अंगाले. मी कोण होय? मी इथं कसं काय आलो? तुम्ही कोण होय? सगळे जण फालतूचे नाटकं करू राहिले का आता? मी कोण होय आणि मी कसं काय आलो इथं? हा आम्ही काय मॅट आहे का इथं? सगळे जण तुमची वाट पाहू राहिलो का? तुम्हाला होश आला पाहिजे. होश आले तर नाटकं करू राहिले आता. ते बिचारी शांता आजी किती वेळची वाट पाहू राहिली का तुम्ही होश मध्ये आले पाहिजे. आणि आता आले तर मी कोण होय तुम्ही कोण होय करू राहिले इथं? कोण होय शांता आजी कोण होय? अरे मी होय ना. तुमचं नाव शांता आजी आहे? तुम्ही शांता आजी होय काय? मग आप्पाजी कुठं आहे? फालतूचे नाटकं काही करू नका. हा हे तुमचेवाली हसी मजाक बंद करा इथं. चुपचाप उठा आणि जेवण करून घ्या. स्वयंपाक केलाय मी. कोण होय तुम्ही कोण होय सगळे जण? सांगा मला सांगा लवकर. कायले फालतूचे नाटकं करू राहिले इथं? सगळे जण पहिलेच परेशानीत आहे आणि तुम्ही अधिक परेशानी करून ठेवू राहिले का इथं? हा तुम्ही सांगा पहिले कोण होय तर? चुपचाप त्या गोळ्या घ्या, जेवण करा आणि थोडासा आराम करा तुम्ही पहिले. कायच्या गोळ्या देऊ राहिले तुम्ही मले? एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर आपल्या गोडबोले डॉक्टरला फोन करा आणि बोलावून घ्या. हॅलो डॉक्टर साहेब, तात्याले म्हटलं होश आला, तुम्ही या लवकर चेकअप करायले. लवकर या जराशी. सांगा लवकर तुम्ही सगळेच्या सगळे कोण होय आणि मला काय करायला आले? चला घरी, हे फालतूचे नाटकं करू राहिले. चला. काय तात्या, मी पांट्याला सोडून आलो आणि तुम्ही फालतूची इथे चेंगड करू राहिले. कोण होय मी आणि काय होय तुम्ही कोण होय? डॉक्टर येईपर्यंत आपण थांबून जाऊ. अचानक कसे काय म्हणून राहिले? तुम्ही कोण होय आणि काय कोण होय? काय झालं तात्याले? तात्या कोण असे करू राहिले? तुम्ही कोण होय? याददाश गेली का तात्याची? याददाश गेली का? आता फालतूचे नाटकं करू राहिले इथं. सांगा तुम्ही कोण होय पहिले मला सांगा. फालतूचे नाटकं करू राहिला का बाबू इथं तू? हा इथं सगळे जण परेशानीत आहे का? तुला शॉट लागला, दवाखान्यातून आणलं आणि तू म्हणतो का तुम्ही कोण होय? तुम्ही होय कोण? आणि तुम्ही बी कोण होय? काही डोक्यावर फरक पडला का याच्यावाले? अरे नमस्कार तात्या, ओळखलं काय? तात्या ओळखलं का तुम्ही मले? कोण तात्या? कोण तुम्ही? मी नाही ओळखत कोणाले. कोण होय तुम्ही सगळेच्या सगळे? आणि तुम्ही कोण होय? अरे मी डॉक्टर होय ना, डॉक्टर गोडबोले. डॉक्टर म्हणजे कोण? पाटील तुम्ही इकडे या 2 मिनिटं. मला जाऊ द्या इथून. जाऊ द्या. कायले फालतूचे नाटकं करू राहिले? नाटकं करायला झालं असं ना? हा काही म्हणून नाही राहिली तर बोलून नाही राहिली तर भले फायदा घेऊ राहिले तुम्ही. हे नाटकं बंद करा तुमचेवाले फालतूचे. हा चला हातपाय धुवा आणि जेवायला बसा. नाटकं करू राहिले फालतूचे. कोण होय बाई? कोण होय? मला सांग पाहिले तू. आणि मला अशी काऊन बोलू राहिली? तात्या कोण असे करू राहिले? अरे तात्या, ते बाई तुमची बायको होय. कोण होय? कोणत्या तात्याची बायको होय? इथं काय 10-12 तात्या आहे काय? तुमचंच नाव तात्या आहे. पाटील तुम्हाला आता हे गोष्ट सांगतो मी. तात्या जे म्हणू राहिले ना, तुम्ही कोण होय मी कोण होय, तात्या नाटक नाही करू राहिले. तात्याले बसलाय करण. त्याच्याच्यानं त्याची याददाश गेली आहे. अशी कशी गेली त्याची याददाश? ते तर देवाची कृपा म्हणा का त्याची फक्त याददाश गेली. त्याले जर ते करणनं सोडलं नसतं ना, तर ते आज आपल्यात नसते. ते झालं, त्याचं कामच झालं असतं. मग आता कसं काय करा? आता आपल्याला त्याची याददाश वापस आणणं आहे, नाही तर ते काही करू शकते. आणि त्याले चुकीनं बी एकटं सोडू नका. ते कुठं जायन काय जायन निघून. त्याले वाटू राहिलं का आपण त्याच्यासोबत काहीतरी गलत करू राहिलो, म्हणून ते आपल्याला भिऊ राहिले. याचं लक्षात ठेवा तुम्ही काय म्हणून राहिलो तुम्ही. आता त्याले गोळ्या देणं, इंजेक्शन देणं हे घातक असू शकते. कारण त्याला याददाश आलेली नाही आहे. त्याची याददाश आता तुम्हाला आणणं आहे सगळ्याला मिळून. मी तिथं एवढ्याच सांगितलं काऊन नाही, कारण तिथं स्वतः तात्या होते. तात्याले स्वतः माहीत नाही का आपण तात्या आहे म्हणून. त्याला काहीच माहीत नाही. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं काय वाटते तुम्हाला, तुम्ही आता ते हँडल करा. आणि तात्याची जे मेमोरी लॉस झालेली आहे, म्हणजे याददाश गेलेली आहे, ते वापस आणा तुमच्या प्रयत्नानं आणि तुमच्या पद्धतीनं. हे तर अलगच काम झालं. आणि हे काय याददाश चालली गेली, म्हणूनच ते म्हणू राहिले मी नाही ओळखत कोण तुम्ही आणि काय तुम्ही. आम्हाला आतापर्यंत मजाकच वाटू राहिलं होतं. नाही मजाकीचं नाही आहे. याच्यात त्याचा जीव वाचला हे लय मोठी देवाची कृपा म्हणा. पण आता त्याची याददाश जे गेली आहे ते कधी वापस येईन कधी नाही याची काही गॅरंटी नाही आहे. काही गोळ्या वगैरे देऊन? नाही
रिक्स घेऊ शकत नाही. गोळ्या देऊन अधिकही जास्त होऊ शकते. गोळ्या न देता त्याची याददाश्त वापस आणा लागेल आता तुम्हाला. बस एवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला. अरे काही नाही झालं त्याले, मस्त नाटक करू राहिले ते तर. तुम्ही कोण होय आणि मी कोण होय आणि तात्या कोण होय आणि शांताजी कोण होय, नाटक करू राहिले ते. चांगले झाले ते, मजा घेऊ राहिली आपलीवाली. हो काय मजा घेऊ राहिली आपलीवाली. मस्त काम आहे म्हणा. आम्ही सगळे त्याच्या धाकात का काय झालं तुम्हाला आणि काय नाही. चालला आलो आम्ही मग. नाही म्हटलं करत राहा तुम्ही टाइमपास. आले का रे तुम्ही भेटून? होश आला त्याले, पण ते करू राहिले नाटकं आता. तुम्ही कोण होय आणि मी कोण होय आणि माय नाव तात्या कसं आणि तुम्ही कोण होय, बम चालू आहे त्याचं वाला नाटक फालतूचं. मग जाऊ का नाही जाऊ त्याला पाहिले? पा तुमची इच्छा, तुम्ही जासान तर जा. बाकीचे सगळे तिथंच आहे, आम्ही चालला आलो. काही नाही रे बा, मस्त नाटक करू राहिले तात्या, मस्त नाटक करू राहिले. त्याले वाटवायला का आपण पागलच आहे काय? आम्ही ले काय हो, कचरा गाडी तिथंच ठेवून आलो ना. म्हणे आला जसा सांगाले का तात्याले करंट लागून चक्कर आला म्हणून तर आम्ही आलो पाहिले. चक्कर नाही आलता रे, बेशुद्ध पडले होते ना. चल ना आता येऊ ना पाहून काय कशी तब्येत आहे तर. चल येतो रे मोहन, भेट देऊन जराशी तात्याची. असा कसा शाट लागला पण मोहनदा? तसाच लागत असते तो. उठा ना, उठा, हातपाय गीतपाय धुवा, जेवण करा. तुम्ही होय कोण? मले कायले म्हणू राहिले उठा आणि जेवण करा? कोण होय तुम्ही आणि मले इथं कसं आणलं तुम्ही? नामदेवराव, दिलीप भाऊ, अरविंदराव आणि नारायण काका, 2 मिनिटं इकडे या तुम्ही. डोकसं नसल्यासारखे काऊन करू राहिले तुम्ही? काऊन करू राहिले असे? बाई तू कोण होय आणि मले कायले असं त्रास देऊ राहिली? गोडबोले डॉक्टरनं सांगितलं का तात्या 70% त्याची याददाश्त गमावून बसल्या. त्याला काहीच माहीत नाही म्हणे का आपल्यासोबत काय झालं, हे कोण होय. म्हणून त्याच्याच्यानं तात्या असे करू राहिले का मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण होय म्हणून. मग आता कसं? त्याची याददाश्त वापस कशी येईन? त्याची याददाश्त आपल्यालाच वापस आणणं आहे. आपल्याला आता तात्याले ज्या ज्या ठिकाणी ते हरवेळेत जाते ते ठिकाण त्याला दाखवणं आहे. आता तुम्हाला तात्याचं कोणतं कोणतं ठिकाण असं माहीत आहे ते तुम्ही सांगा. तिथंच आपल्याला तात्याला न्या लागन. तात्याची याददाश्त वापस आणणं आता हे आपली गरज आहे आणि आपली काळजी आहे. काळजीपूर्वक तात्याची याददाश्त आणणं आहे. आणि हे गोष्ट कोणाला माहीत होता कामा नये. हे जर गोष्ट सगळ्या जणाला माहीत झाली गावात तर आपल्याला पुढं चालून संकट येऊ शकते. कारण तात्या आहे गावचे सरपंच. सरपंच असल्या कारणाच्याने हे जास्त गोष्ट कोणाला माहीत होऊ देऊ नका. त्याच्यासोबत आपल्यापैकी एकाले ना एकाले त्याच्यासोबत राहाच लागन. तात्याले एकटं सोडता कामा नये. नामदेवराव तुम्ही जा, तात्यापाशी उभे राहा आणि शांता वहिनीले पाठवा इकडे. शांता वहिनीला सगळं समजून सांगा लागन. शांता वहिनीले वाटू राहिलं का तात्या सगळे नाटक करू राहिले, मजा घेऊ राहिले आपली. आणि हे गोष्ट याददाश्तची आहे. तात्याची याददाश्त पूर्णपणे नाही गेली आहे, म्हणजे 70%च गेली आहे. म्हणून 30% त्याला सगळं माहीत आहे कसं काय बोला लागते तर. आणि 70% ते आपल्याला ओळखूनच नाही राहिले आणि ह्या जागेला ओळखून नाही राहिले का हा त्याचाच वाळाव आहे म्हणून. कुठं आहे तात्या आणि कशी आहे तात्याची तब्येत? तात्याची तब्येत चांगली आहे, पण तात्याची याददाश्त गेली आहे 70%. कशी काय गेली याददाश्त? त्याला शॉट लागला. शॉट लागल्याच्यानं झालं असं. तुमचे लय लय उपकार आहे आमच्यावर. का तुम्ही टाइमातून टाइम काढून तात्याला पटकन दवाखान्यात नेलं म्हणून तात्या आज चांगले झाले आहे. ते सगळं बरोबर आहे शांता वहिनी, पण एक गोष्ट आहे का, तात्या नाटक नाही करू राहिले. तात्या खरंच कोणाला ओळखत नाही. नाही ना, तुम्हाला नाही माहित ना, त्याची मजाकीची सवय आहे ना. मजाकीची सवय त्याची जाते काय? ते मजाक नाही करू राहिले, खरंच त्याची याददाश्त गेली आहे. डॉक्टर साहेबांना आम्हाला सांगितलं. काय काय बोलू राहिले तुम्ही? मग आता कसं त्याची याददाश्त वापस कशी येईल? 70% डॉक्टर म्हणे त्याची याददाश्त गेलेली आहे. अशा प्रकरणात जर शॉर्ट गेट लागला, करंट लागला तर याददाश्त जायचं भेव राहते म्हणे. 70% गेली आहे, 30% बाकी आहे. म्हणून त्याला थोडंफार समजते. मला वाटलं ते मजाकच करू राहिले काय? नाही, मजाक नाही करू राहील ते. आता तुम्ही चांगल्या प्रकारे त्याची काळजी घ्या. त्याला अशा ठिकाणी नेणं आहे जिथं ते हरवेळेस जाते, म्हणजे त्याची याददाश्त वापस या. डॉक्टर म्हणे का टेन्शन घेऊ नका, फक्त त्याच्यासोबत एक जण राहिलंच पाहिजे. ते कुठंही जायन तर, ते कुठंही जायन तर त्याला जाऊ द्या, पण त्याच्यासोबत एक ना एक जण राहा, नाहीतर ते कुठंही निघून चालले जायन. आणि हे गोष्ट कोणालाच माहीत न पडता का तात्याची याददाश्त गेली आहे असं कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे. याची काळजी घ्या, कारण ते गावचे सरपंच आहे. याचा फायदा कोणी उचलू शकते. जर गावातल्या सगळ्याला माहीत झालं का तात्याची याददाश्त गेली आहे तर जेवढे बी सरपंच पदासाठी उभे राहिले होते ते ऑब्जेक्शन घेऊ शकते याच्यावर. म्हणून त्याला तुम्ही जेवायला द्या. त्याला जेवायचं समजत नसा तर तुम्ही त्याला चारून द्या.
त्याच्यानंतर आम्ही त्याईले मग अर्ध्या एक घंट्यात हे जिथं रोज जाते त्या ठिकाणी आम्ही त्याईले नेतो. तिथं माहीत पडन का यायले काही आठवून राहिलं का नाही आठवून राहिलं तर. आणि वावराचं काही टेन्शन घेऊ नका. एखादा माणूस पकडतो 300-400 रुपये रोजानं सोकारी करासाठी. हां, त्याचा लोड नका घेऊ तुम्ही वावराचं. 2-3 दिवसात वसंतराव येऊन जाते मग तर काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. चला येतो. काळजी घ्या फक्त. आम्ही नेतोच. जेवण गिवण करू द्या त्याईले. अर्ध्या एक घंट्यात त्याईले त्याच्या रोजच्या जागेवर नेऊन काही आठवण येते काय तर पाहतो मग. तात्या, अरे आम्ही गेलतो तेव्हा आम्हाला मजाकच वाटली. नाही म्हटलं हे तात्या अशी मजाकच करू राहिले काय. त्याच्यात शांता काकूही म्हणून राहील ना काही मजाक करू राहिले म्हणून. आणि आपल्याला माहित आहे का तात्या मजाक करते म्हणून आम्हाला वाटलं बा मजाकच करू राहिले काय. मजाक नाही करू राहिले होते ते. त्याची याददाश्त खरंच गेली. आता कसं मग याददाश्त कशी वापस येईन तात्याची. ते येन तवा येन, पण हे गोष्ट कोणाला माहीत नाही झाली पाहिजे. आम्ही तुले सांगितली. असं पाटलाईनं सांगितलंय सगळ्याले. मी कायले सांगतो कोणाले. त्या दोघाले बी नाही सांगायचं का तात्याची याददाश्त गेली आहे म्हणून. त्याला सांगायचं तात्या नाटकच करू राहिले म्हणा. पाहिजा बरोबर नेजा त्याले. इकडे तिकडे जास्त घुमावू नको. बस जिथं जिथं सांगितलं डॉक्टर साहेबानं तिथंच दाखव. ते जिथं रोज जाते तिथंच नेऊ राहिलो त्याईले. आणि काही आठवण येते का पाहतो आणि वापस घेऊन येतो त्याईले. लवकर आणजा. बस गेलं का इकडे तिकडे दाखवतो त्याईले 2-4 पॉईंट जे रोज पाहते ते आणि वापस घेऊन येतो. आपल्याच मागं कहू ना बाबा काही ना काही चालू राहते. काय सांगावं बा आता मले का माहित. पहा बरं काही आठवण येते काय तुम्हाला इच्छी. कायची आठवण आणि काय होय हे आणि कुठं आणलं तुम्ही. मला हा वास सैन नाही उराला. मला लवकर नाही इथून. मला लवकर नाही. असं कसं होऊ शकते हे. अरे हे रोज पेणारे माणसं आणि आज त्याला वास नाही सैन उरायला. अरे याददाश्त गेली आहे त्याचीवाली त्याच्याच्यानं होय. बरं जाऊ द्या. गेली तर गेली त्याची याददाश्त. एक काम करा तुम्ही उतरा खाली. हां, आणि एक क्वार्टर घेऊन या आपल्यासाठी. रोजची जागा नाही ओळखू राहिले ना. हे लय झाली नाही यायची बी. अरे याददाश्त गेली आहे त्याचीवाली.